शासन म्हणते एका कुटुंबात एक विहीर, पण बाबुळगाव पंचायत समिती देते एकाच कुटुंबात सर्वांना विहीर. मनरेगा योजनेतील गैरप्रकार सध्या चव्हाट्यावर आलेला आहे. मनरेगाची सर्व यंत्रणा व कार्यपद्धती पारदर्शक व ऑनलाईन असल्याने त्यामधून सदरची बाब आता समोर आली आहे. या प्रकारामुळे येथील मनरेगा योजनेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून बाबुळगाव पंचायत समितीच्या पारदर्शक कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये मनरेगा योजनेत वैयक्तिक सिंचन विहिरीचे लाभार्थ्यांची निवड करताना त्यांच्या निवडीबाबत पात्रतेच्या काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थी हा अत्यल्प भूधारक, सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व इतर तसेच जमीन धारणेच्या 5 एकर मर्यादित क्षेत्राच्या आतील असावा. तो कोणत्याही सिंचन क्षेत्रातील लाभधारक नसावा. तसेच त्याच्या एकत्र कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची सिंचन विहीर नसावी. एकाच कुटुंबात एकच सिंचन विहिरीचा लाभ घेता येतो याचा समावेश आहे. असे असताना सुद्धा बाबुळगाव पंचायत समितीतील मनरेगा यंत्रणा, खाजगी ठेकेदार, सरपंच, सचिव यांनी आपसी संगनमत करून या निष्कर्षाकडे डोळेझाक करून एका कुटुंबात एकपेक्षा जास्त विहिरीचा लाभ दिला आहे. यामध्ये नवरा बायको, वडील मुलगा, आई मुलगा, भाऊ भाऊ या प्रकारे वैयक्तिक सिंचन विहिरी एकाच कुटुंबात देण्यात आलेला आहे. बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे 10 विहिरी देण्यात आल्या. सुकडी येथे 4, पंचगावन येथे 5, भटमार्ग येथे 4, भिलुकसा बोरगावला 4, यावली पिंपळगावला 6, आलेगावला 2, राणी अमरावतीला 4, गडवीला 4, दिल्लीला 4, चोंडीला 4 अशा एकंदरीत 41 लाभार्थ्यांना एकाच कुटुंबात अनेक वेळा सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. शासनाचे निष्कर्ष डावलून शासनाच्या निधीची लयलूट या विभागाने चालवल्याचे सध्या दिसून येते. शासनाच्या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये पळवाटा शोधून या विभागाद्वारे अनेकांना लाखो रुपये देण्यात आल्याची सत्यता तपासल्यास दिसून येते. या सर्व प्रकाराची बाबुळगाव पंचायत समितीतील अधिकारी तथा वरिष्ठ स्तरावरील अधिकारी दखल घेतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनरेगाच्या अगदी पारदर्शी असलेल्या कारभाराला सुरुंग लावण्याचे काम या विभागातील काही विभीषण करीत असल्याचे दिसून येते. या ग्रामपंचायती व्यतिरिक्त इतरही ठिकाणी असेच प्रकार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर योजनेची संपूर्ण माहिती ऑनलाईन प्रसिद्ध होत असल्याने त्यामध्ये ग्रामपंचायतमधील अफरातफर स्पष्ट दिसून येते. तरीही शासनाच्या निष्कर्षांना धाब्यावर बसवून राजरोसपणे मनरेगा विभाग मागेल त्याला हव्या तितक्या सिंचन विहीर वाटत आहेत, असेच यावरून सध्या दिसून येत आहेत.